हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे काही गोष्टी मी ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या. पावडर येतात जास्वंदची, आवळा, रिठा आणि भृंगराज या 4-5 पावडर येतात. तेच आता खोलून डब्यामध्ये भरत आहे. मी केसासाठी उपयोग करणार आहे याचा. आणि मागच्या 1 वर्ष पण मी वापरलं होतं. खूप छान रिझल्ट भेटला होता त्याच्यामुळे. मग आता म्हटलं परत हिवाळ्यामध्ये कोंडा भरपूर होते, त्याच्यासाठी परत हे वापरायचा विचार करत आहे मी. त्याच्यासाठीच मी ऑर्डर दिला, ऑनलाईन घेतलेलं आहे आणि क्वालिटी एक नंबर आलेली आहे. तुम्ही पण घेऊ शकता आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि त्याच्यानंतर मग हे भरून घ्यावं म्हटलं, कारण की भरपूर म्हणजे क्वांटिटी पण खूप चांगली आली आणि क्वालिटी पण एकच नंबर आहे. मिशोकडून हे मागवलेलं आहे मी. खरंच मिशो ज्या प्रकारे काम करत आहे ना आता, प्रत्येक गोष्ट घ्यावीशी वाटते. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण चांगलं देत आहेत ते. पहिल्यासारखं नाही, पहिले क्वालिटी जरा म्हणजे खराब होती मिशोची, पण आता क्वालिटी एक नंबर देत आहेत. मी भरपूर काही म्हणजे 90% तर मी मिशोवरूनच घेते, काय घ्यायचं ते. एखादा 1-2% किंवा मग 5% मी फ्लिपकार्टवरून घेते, नाही तर मग सर्व इथूनच मागवते. क्वालिटी एक नंबर असते. तुम्ही पण घेऊ शकता. माझी केस आता हिवाळ्यामुळे खूपच म्हणजे कोंडा वगैरे होत आहे, त्याच्यासाठी हे घेतलं आहे मी. आणि खूप उपयोगीची वस्तू आहे, सर्व लेडीजकडे असावं म्हणूनच घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक पावडर शिल्लक आलेली आहे, म्हणजे जी वेगळी पहिली नव्हती. भृंगराज पहिले, त्याच्या व्यतिरिक्त नीमची पावडर होती, पण आता ही वेगळी आली. आणि याचा वापर पण उपयोग केला ना चांगलंच आहे हे पण. असं ट्राय करते मी. याच्या आधी पण केलेलं आहे, पण आता हे 1 वर्षानंतर परत वापरते. मागच्या वर्षी तर मी दिलेला होती, असं काही करून बघितलं नाही, कारण की खूपच थंडी होती. तोंडालाच मास्क लावायची पण इच्छा नव्हती होताना, आणि केसाला कधी लावावं. त्याच्यामुळे आता घरी आहे म्हटलं, घरी थोडंफार ऊन पण असते. दिल्लीला काय ऊन वगैरे 6 महिने बघितलं नाही, काय नाही. त्याच्यामुळे तिथं काही केलं नाही. हेअरफॉल खूप झाला होता. सकाळी सकाळी अर्णवला भूक लागली होती, म्हटलं काय करा. त्याला मग हे ॲपल दिलं. मी मेहंदी भिजून ठेवली होती आणि त्याला ॲपल दिलं कट करून. तो ॲपल खात आहे इकडं. आणि आज खूप मार खाल्ला त्याने, कारण की खूप जास्त रडत होता. मला लई चिडचिड होतं जास्त रडलं तर. किती लाड करावं, कारण की एकटीनं सांभाळणं मुश्किल होऊन जातं. आणि त्याच्यामुळंच म्हटलं जाऊ द्या, काय करावं. त्याला ॲपल दिलं, तो खात आहे. आणि उन्हामध्ये बसलो होतं. थंडी पण आता बरीच वाढलेली आहे. थंडीचा हे जे सीझन चालू आहे ना, भयानक आता वाढलेली आहे थंडी. मेहंदी पण भिजली होती. बहिणाबाईला म्हटलं पटकन लावून दे, कारण की मेहंदी लावायचा तर इतका कंटाळा येतो ना, माझं डोकंच त्रास देतं. 2-3 तास मेहंदी जर राहिली ना केसांना खूप त्रास देतं. पण काय करावं, मी 3 महिन्यापूर्वी लावली होती. ऑगस्टमध्ये लावली होती मी. म्हटलं आता लावावंच लागणार. आणि आता बहिणाबाईचा साखरपुडा पण आहे, त्याच्यामुळं थोडंसं स्वतःला पॅम्पर पण केलंच पाहिजे. एवढा टाईम भेटतो मला, टाईम असं नाही की भेटतच नाही, पण थंडीमुळं मी काही करत नाही, काही करायची इच्छाच होत नाही. पण म्हटलं जाऊ द्या, ही तर मेहंदी तर लावणंच आहे. आणि केस तर आता खूप कमी वयातच कोणाचे पण पांढरे होते, त्याचा तर काही विषयच नाही. आणि हेअर ग्रोथ पण आता माझी बऱ्यापैकी होते. काळजी घेते मी. एवढी नाही, पण घेते पहिल्यापेक्षा जास्त. पहिले तर खूपच जास्त कंटाळा यायचा मला, पण आता जेव्हापासून यूट्यूब चालू केलं थोडेफार चेंजेस करत आहे. आणि घरामध्ये पण स्वतःमध्ये पण पहिले काही एवढं करायची नाही मी, पण आता हळूहळू चाललं आहे सर्व. त्याच्यानंतर मेहंदी लावता लावता गप्पा चालू होत्या, काय करायचं कसं करायचं दोघी बहिणीच्या. आणि आता आमची बहिणाबाई पण काही दिवसांनी तिच्या घरी जाईल. त्यानंतर हे बघा, अशा प्रकारे मेहंदी लावून झाली. एवढं थंड थंड वाटत आहे ना, पण काय करावं, हे पण महत्त्वाचंच आहे केसांसाठी. ते पण करून घेतलं. अजून विचार चालू आहे माझा थोडंफार पेडिक्युअर वगैरे पण करावं थोडं घरच्या घरी. पण बघू काय होतं कसं होतं, त्या टायमानुसार सर्व गोष्टी ॲडजस्ट करावं लागत असतात. पण करू. मग म्हटलं फेस मास्क पण लावून घ्यावं थोडं, त्याने पण थोडं चेहरा चांगला होतो. याच्यामध्ये आवळा पावडर, आवळा, जास्वंद, परत आपली लिंबाची पावडर, ॲलोवेरा पावडर, हे सर्व दुधामध्ये मिक्स करून मग ते फेस मास्क लावला आणि याने खूप छान फरक पडतो. त्याच्यानंतर आंघोळ करून घेतली. बघा स्किन किती भारी वाटत आहे. तशी माझी डिलिव्हरीनंतर स्किन थोडी खराब झाली. आणि बाहेरचं वातावरण एवढं मस्त आहे ना, तुमच्यासोबतही शेअर करतेच मी. हे बघा, खूप छान वातावरण आहे. आमच्या घरासमोरचा परिसर तुम्ही भरपूरच व्हिडिओमध्ये बघितला असेल, असं आहे. सर्वांना वाटतं की आम्ही एकटंच राहतो का, की नाही. या साईडला रोड आहे, रोडने मग इकडच्या साईडनं संपूर्ण गाव आहे. आणि आता किचनमध्ये आलो.
बहिणाबाईचं चालू होतं चपात्या बनवणं. संध्याकाळची वेळ होती आणि आज पहिल्यांदा वाटाण्याची भाजी बनवत आहोत, हिरवे वाटाणे. आता सीझन चालू झालं वाटाण्याचं, तर पातळ भाजी बनवायची. भाजी बनवली मस्त पातळ. जेवणामध्ये या जेवायला तुम्ही पण. मस्त सलादमध्ये काकडी, चपात्या आणि वाटाण्याची पातळ भाजी मला खूप आवडते. भातासोबत तर अप्रतिम लागते. मस्त जेवण करून घेतलं. बाबूचं पण चालू आहे आमच्या लुडबुड. आज तर खूप मार खाल्ला त्याने. मला कसं तरी वाटतं त्याला मारलं की, पण तो ऐकतच नाही. आणि त्याची पप्पा ड्युटी असल्यामुळे मग मला जास्त त्रास देतो. कधी कधी करावं लागतं. सर्वच लाड करून काही होत नसतं. जास्त लाड केले तर मग जास्त डोक्यावर चढतात मुलं. हा दुसरे दिवसचा सकाळचा व्हिडिओ एंड करायचाच राहिला होता. म्हटलं चला सकाळी सकाळी इथं सर्व फ्रेश वगैरे होऊन नाश्ता बनवायला घेतला. नाश्त्यामध्ये आज पोहे, आणि मी एकटीच खाणारी होती, एकटीसाठीच बनवले. बहिणाबाईला तो उपवास आहे. मस्त गरम गरम पोहे बनवले. रात्री माझी तब्येत अजिबात चांगली नव्हती, त्याच्यामुळे व्हिडिओचा एंड काही केला नाही. पण आता रात्री हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आलो. आता थोडं बरं वाटत आहे. मी नाश्ता केला, त्याच्यानंतर बाबूला मॅगी केली, पण त्याने काही खाल्ली नाही. त्याला थोडी तिखट लागत होती, खाल्ली नाही त्याने. जाऊ द्या म्हटलं, मग आता काय करावं. कधी कधी अशा गोष्टी वाया पण चालल्या जातात. म्हटलं खाईल तर नाही खाली, पण त्याला आवडलीच नाही. बोलला आई तिखटच आहे. थोडं पण तिखट खात नाही. मला वाटते त्याने सर्वच खावं, पण नाही खात तो. त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली. मस्त अशी देवपूजा केली, आणि आंघोळ केल्यावर थोडंसं मस्त वाटतं. देवपूजा वगैरे केली. छान प्रसन्न वातावरण वाटते घरामधलं देवपूजा केल्यानंतर. आणि बेडशीट वगैरे पण धुवून टाकले होते मी, कारण की बाबू असल्यामुळे खूप खराब करते. इकडे तिकडे पाय पण खराब कसे पण घेऊन जातात. त्यांना बोलू नाही शकत आपण नेहमी नेहमी की हे खराब आहे, ते खराब आहे. आणि मग त्याच्यामुळेच मग धुतल्या होत्या मी. म्हटलं चला मग उशीला पण लावून घ्यावं ते, आणि बेडशीट पण चांगलं करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. इथून पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी खूप छान छान असतील. आता आमच्या बहिणाबाईचा साखरपुडा, त्याच्यामुळे आम्ही घरी निघणार आहोत. 1-2 दिवसात घरी जायचंच आहे आम्हाला. त्याच्यानंतर उशाच्या खोली 2 लावून घेतल्या, आणि आमचा बेड छोटा पडतो थोडासा, आणि बेडशीट किंग साईजची आहे, त्याच्यामुळे जाऊ द्या. पण ही बेडशीट खूप छान आहे. याची क्वालिटी एक नंबर आहे. इलास्टिकच्या कुठं पण इकडे तिकडे होत नाही. बेडशीट पण लावून घेते आता. आणि वातावरण एकदम मस्त. माझी तब्येत काही बरी नाही आहे, पण जाऊ द्या. बरी नसली तरी आपल्याला सर्वच करावं लागतं, कारण की आपण गृहिणी आहे. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.